चला सतपाळ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. चिनारने पहिला चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला श्लोक आहेत. एकेरी धावेने संघाचं खातं उघडते. चिनार आणि राज जर का भुईगाव संघ या मॅच मध्ये विजय संपादन केलं, जतीन मात्रे आणि ध्रुवजी पाटील USA यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. भुईगाव बी टीमने या मॅच मध्ये जर का विजय संपादन केलं तर. तेजस नवीन फलंदाज सर्कलच्या डोक्याच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, एक धावा. सर्व अंडरचे खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये भुईगाव बच्या बाजूने खेळताना दिसतात. एक चांगला प्लॅटफॉर्म या सर्व खेळाडूंना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉल पर्यंत गेलाय, टिपलाय जेल, बॅक टू बॅक 2 विकेटचं बदल, गडी बाद. पहिलं षटक हातात असताना आपण गोलंदाजी मारवरती दीपला पाहतोय ऑन हॅट्रिक. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जाण्याचा प्रयत्न, थोडेसे दूर राहिलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर चिनारने सांगितलं की नाही घ्यायचं, स्टॉप केलं. गोलंदाजी मारवरती आपण जर का पाहायला गेलं, दीप एक अंडर एजचा खेळाडू गोलंदाजी मारवरती सुरेख गोलंदाजी करतोय भुईगाव बीच्या बाजूने. हे सर्व अंडर एजचे प्लेयरना एक चान्स, एक मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपण खेळताना पाहतोय. या वयामध्ये त्यांना देखील एक मोठा अनुभव येणं, इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळण्याची एक संधी संवेदी ब्राह्मण समाजाअंतर्गत आपण पाहायला मिळते. श्लोक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतात. एक धाव वेगाने कंप्लीट केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 4 धावा आपण पाहतोय. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, श्लोक वेगाने बॉल खाली जाण्याचा प्रयत्न, श्लोक बॉलच्या खालती तर गेले होते पण इथून कॅच मिस केला. चिनारला एक जीवनदान मिळाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा.
2 विकेट आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले, पण चिनार सलामीवीर बॅटर. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईटचा इशारा. थोडासा अलाउंड होण्याचा प्रयत्न केला गेला होता. 22ची 1 धाव ऍड होत असताना जर का यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल आला असता तर कदाचित निर्धाव चेंडू आला असता, पण यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही आला. 22ची 1 धाव ऍड होत असताना 7 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, बॉलला प्रॉपर जज करता नाही आलं, पण त्याच्यानंतर बरोबर दुसरा खेळाडू होता, त्यांनी बॉलला पाहिलं होतं. खूप चांगल्या प्रकारे श्लोकने त्या बॉलला आत ढकललं, महत्वाच्या धावा वाचवल्यात. 4 धावा आपल्या संघासाठी महत्वाच्या वाचवल्यात. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले, 9 धावा आपण पाहतोय. हॅलो चेक. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये काच नाही आला. इथून जर का भुईगाव ब संघ जिंकला ध्रुवजी पाटील आणि तेजस्वी मात्रे. यानंतरचा सामना होता सन्मित्र उमराळे वर्सेस रामजीबा क्रिकेट क्लब. या इनिंग्स मध्ये दोघांचे नाणेफेक होणार आहे. दोघांनी लवकर लवकर टॉसच्या बॉक्समध्ये यायचं आहे. बघा सामने भरपूर आहेत. यापुढे जर कोण लेट येणार असेल तर त्यांना एक पेनल्टी लावण्यात येईल. त्यामुळे लवकर लवकर संघाच्या कर्णधारांनी लवकर लवकर आपल्या मैदानाकडे यायचं आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढे येऊन स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. त्याच्यानंतर बॅटचे हलकेसा फेस ओपन करत असताना डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, श्लोक आणि कव्हरचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा वेगाने चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होते, पण इथून बॉलला जज करता नाही आलं. थोडीशी चुकी गेली, चुकीचं रूपांतर 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. पंधरा धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15-15. 15 धावा. भुईगाव ब सर्व अंडरच्या खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दे खेळण्यासाठी. आतापर्यंत जर का मॅच आपण पाहायला गेलं, खूप चांगला खेळ संपूर्ण टीमने दाखवलाय. श्लोक तिसरं षटक हाताळण्यासाठी चिनार करून आता जर का आपण विचार केला असतपास संघाला अपेक्षा आहे. चिनारमध्ये ताकद आहे, चिनारमध्ये क्षमता आहे. आता चिनारला आपल्या संघासाठी विकेटवरती उभं राहून ती एक महत्वाची इनिंग खेळणं गरजेचं आहे. त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी मारवरती श्लोक येतोय. हाही एक अंडर एजचा प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गोलंदाजी करताना दिसतोय. सर्वांसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म संवेदी क्रिकेट क्लबच्या वतीने उपलब्ध करून दिले. चिनारने पहिला चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 2-2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होते, पण इथे देखील मिसफील्ड कॅच ड्रॉप होते. चेंडू हातामध्ये नाही आलाय. 17-17. 17 धावा. इथून चिनारला जीवनदान मिळते.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्याच्या वरतून हाताच्या वरतून चेंडू निघून गेलाय. चिनारच्या बॅट मधून येतोय सामवेदी चषक षटकार. खोलवर टप्प्यात चेंडू फटका खेळला सरळ श्रेयस वेगाने बॉलच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. श्रेयसच्या हातामध्ये बॉल नाही आलाय. धावचीची संधी, वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 25. 25 धावा आपण पाहतोय. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले 25 धावा आपण पाहतोय 25. फुल टॉस चेंडू होता, स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण बॉल हातामध्ये नाही बसला. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 26. 26 धावा आपण पाहतोय. सिंगल देखील मैदानाच्या आतमध्ये इम्पॉर्टन्स आहे. चिन्हाला देखील माहिती आहे की मोठ्या फटकानंतर सिंगल डबलनी धावफलक चालू ठेवणं गरजेचं आहे. बस विकेटवरती उभं राहणं गरजेचं आहे. ताकद आहे चिन्हाला. जर का शेवटच्या क्षणापर्यंत विकेटवरती उभं राहतो तर कदाचित 40+ नेण्याचा प्रयत्न केला जाईल. चिन्हारमध्ये ताकद देखील आणि इथून सतपाळ संघाच्या बाजूने आपण जर का विचार केला की दुसरा फलंदाज कशा प्रकारे त्याला साथ देईल हे देखील तितकं महत्त्वाचं आहे. 26. 26 धावा आतापर्यंत भुईगाव बनी केलेली गोलंदाजी खूप चांगली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती येत असताना काहीच चूक नाही केली. स्वतः सांगितलं होतं की त्या दिशेने फिल्डिंग करण्यासाठी मी जातो. हा कॉन्फिडन्स असतो, हा आत्मविश्वास असतो. काय झेल टिपला गेला मैदानाच्या आतमध्ये. बरोबर बॉलला जज केलं आणि बॉलला जज करत असताना काही चूक नाही केली. खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला. मंदार मात्र आमच्या जोडीने जुळतात. सर बोलतात ना, मूर्ती छोटी व कीर्ती महान. हा जो भिगाव ब संघाचा कॅप्टन आहे तो विकेटही तितकी चांगलीच करतो व विकेटी असताना सगळी फिल्डिंग लावतो, परंतु त्याला माझ्या मते इतका अनुभव मॅचमध्ये नव्हता की तो लॉंगला राहील, पण लॉंगला राहून त्यांनी कॅच अतिशय अप्रतिम घेतलेला आहे. या आधी काय झालं होतं माहितीये का, तो कव्हरच्या दिशेने फिल्डिंग करत होता. तिथे एक कॅच ड्रॉप झाला, त्याच्यानंतर तो स्वतः बोला की मी तिथे जातो. हा कॉन्फिडन्स असतो, हा आत्मविश्वास असतो की मी स्वतःला सिद्ध करू शकतो. आणि त्यांनी दाखवलं की कॅचेस कशा प्रकारे पकडायचे आहेत. बरोबर झेल टिपला. कालची जी सेमीफायनल झाली तेव्हा ॲलनला ज्या गोलंदाजांनी ब्रायन मेंडिसनी खेळवलं त्याच्याकडे जी जिद्द आहे त्याच लेवलची जिद्द याच्याकडे भिगावच्या कॅप्टनकडे आहे. खूप चांगला उल्लेख केला की जिद्द मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवणं हे जास्त गरजेचं असतं. दाखवलं कशा प्रकारे. आता गोलंदाजी देखील करण्यासाठी आल्यात. पहिल्याच बॉल होती, चिनार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. एक खरबुजे को देखकर खरबुजा रंग बदलत आहे. एकाने चांगला झेल टिपला, दुसरा देखील आता सांगतोय मी एक कॅच मिस केलाय पण आता ती चुकी नाही करणार. आता त्यांनी देखील कॅच पकडलंय. चिनारला मैदान सोडावं लागते. धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेला 26. 26 धावा आपण पाहतोय. (26) 26 धावा आपण पाहतोय. 3.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. ध्रुव पाटील USA यांच्याकडून श्लोकच्या प्रत्येक विकेटसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट आलाय. श्लोकने केलेली गोलंदाजी खूप चांगली आहे. एक झेल देखील मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत असताना कॅच ड्रॉप झालाय. RCM विरुद्ध उमराळे, दोन्ही कर्णधार आपण टॉस्का बॉक्स मध्ये यायचं. RCM विरुद्ध उमराळे, दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे आपण टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. 28-28 धावा. असतपा इथून सिंगल डबल धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न करते. चेंडूला लेफ्ट केलं, बराच बाहेर जाणारा चेंडू, वाईटचा इशारा. 29-29 श्लोक गोलंदाजी मारवरती आहे.
याच्या प्रत्येक विकेटसाठी ध्रुव पाटील USA यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. श्लोकचं मनोबल वाढवलं जाते, प्रोत्साहित करण्याचं कार्य केलं जाते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, काही चूक नाही गेली. अजून एक विकेटचं बदल, श्लोकच्या खात्यामध्ये विकेट ऍड होत असताना अकाउंट मध्ये देखील 4000 ऍड होतील. ट्वेंटी 29 जवा 3.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. श्लोक गोलंदाजी मारवरती दाखवून देताना की वय कोणत्याही प्रकारचं मॅटर नाही करत मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला फील्ड केले, फेकी वेगाने करण्याचा प्रयत्न. श्लोकला पहा, फेकी स्वतः गेला बॉल पर्यंत. बरोबर त्याला माहिती आहे की बॉल पर्यंत मला स्वतःला जायचं, बॉलची वाट नाही पाहायची. ही प्रत्येक गोष्ट असते की बॉल तुमच्यापर्यंत येण्याची तुम्ही वाट पाहता की स्वतः बॉलवरती जाता. बॉलपर्यंत स्वतः गेला, प्रभावित करणारी डावगिरी, गतीमध्ये परिवर्तन बघा कशा प्रकारे केलं. प्रत्येक चेंडू मला वेगाने नाही हाताळायचे आहेत, मला तर स्लो डिलिव्हरी देखील हाताळायची आहे. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 30 मिहिरजी नाईक, जतीनजी पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. भुईगाव संघाने जर का या मॅच मध्ये विजय संपादन केलं तर 31-31 जवा. हे सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दिसतात, अंडर एजचे प्लेयर आहेत, त्यांना प्रोत्साहित करण्याचं कार्य केलं जाते. स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला फील्ड नाही केले, फेकी केले. आता नशिबाची साथ देखील आहे. तुम्ही जर का जीवनामध्ये सातत्याने चांगल्या कामगिरी केल्या तर नशीब देखील तुमच्या जोडीने असतं. चला, RCM विरुद्ध उमराळे दोन्ही कर्णधार आपण यायचंय. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. RCM विरुद्ध उमराळे. RCM चे कॅप्टन विवेक जी, आपण नाणेफेकसाठी यायचंय. विवेक पाटील, भिगाव. लवकरात लवकर उमराळे संघाचे करणार, वाट बघतो आम्ही नाणेफेकीसाठी. चला, विवेकजी पाटील, नाणेफेकीसाठी यायचं आहे आपण. सन्मित उमराळे आणि रामजीबा क्रिकेट क्लब. उमराळे संघाने नाणेफेक जिंकलेलं आहे, काय करणार आहेस? आम्ही बॉलिंग घेतो. मला वाटतं यावर्षी तुम्ही पहिल्यांदा सन्मित उमराळे संघ क्रिकेटमध्ये खेळतोय, कारण यावर्षी तुमचे प्लेयर खूप बाहेर गेले, त्यामुळे तुमचा संघ बनत होते, पण तुम्ही आज संघ बनवून खेळताय. काय वाटतं, मनाच्या काय भावना आहेत? आम्ही पहिल्यांदा खेळत नाही आहेत, आम्ही आज परत खेळतोय खूप वर्षानंतर. मुलं तयार केलेली आहेत. यावर्षी आता आमच्या मुलांच्या जोरनी जेवढं खेळता येईल तेवढं आम्ही चांगलं खेळू. नक्कीच, कारण का भिगाव बळचं तुम्ही आदर्श बघितलं असेल, किती लहान लहान मुलं खेळत आहेत, त्याचा आदर्श घेऊन तुम्हाला आयोजनाबद्दल काय वाटते? ही सांवेदी कुपारे, सांवेदी ब्राह्मण आयोजन उत्कृष्ट आहे, संकल्पना पण उत्कृष्ट आहे. हा खेळ जो चाललेला आहे तो मुलांमध्ये एक ऊर्जा टाकतोय. दर लीगला एक अजून काहीतरी परफॉर्मन्स वाढवण्यासाठी एक ऊर्जा येते मुलांना. धन्यवाद. आम्ही इकडे थांब. सन्मित उमराळांनी फिल्डिंग घेतलेली आहे. टॉस जिंकून तुम्ही काय घेतलं असतं? आम्ही पहिला बॅटिंगच घेणार होते. आता किती धावापर्यंत करायचा तुमचा विचार आहे? आमचा 40 to 45 रन्सपर्यंत करायची ट्राय करेन आम्ही. आयोजनबद्दल बोलाच, पण त्याचबद्दल रामजीबा क्रिकेट मंडळाने आम्हाला फर्स्ट आणि सेकंड प्राइज पण दिलेलं आहे, त्याबद्दल तुमच्या मी मनापासून धन्यवाद बोलतो RCMचे. पण आयोजनबद्दल काय कर? मामावंती सतपाळा संघाला विनंती आहे की त्यांनी त्वरित क्षेत्ररक्षण लावावे व पंचांनाही विनंती आहे करते नेहमी इतके वर्ष आपण की पाहत सामना आहोत. सुरू करावा. हे नवीन संकल्पना आहे, काहीतरी नवीन करायला ट्राय केलंय, पण ते खूप उत्कृष्ट केलंय. होपफुली हे पण सक्सेसफुल हो आणि पुढे पण असंच चालू राहू दे. नक्कीच, आम्ही आयोजन करत असताना तुमचं सगळ्यांचं सहकार्य महत्त्वाचं असेल. RCMने यावर्षी आम्हाला फर्स्ट आणि सेकंडचे 2 ट्रॉफ्या दिल्या आहेत, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.
विजयासाठी 32 धावांचं लक्ष आहे ते चंपावती बिगाव ब संघाला, तर मामावंती सतपाळा संघाकडून वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत ते प्रांजल स्ट्राईकला आहेत. वेद अतिशय चांगला चेंडू, फलंदाजाला काही कळाला नाही आणि पहिल्याच चेंडूवरती कट जितेश यांनी पकडलेली आहे आणि पहिल्याच चेंडूवरती बाद होत आहेत ते वेद. पहिल्याच चेंडूवरती मोठा धक्का. 24 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आणि आता पहिल्याच चेंडूवरती बाद झालेले आहेत ते वेद आणि वेद यांची जागा घेण्यासाठी येत आहेत चंपावती बिगाव ब संघ. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी व क्षेत्ररक्षण केलं तरी 1-2 कॅच त्यांच्याकडून सुटले जे एक्सपेक्टेड नाही आहेत सगळ्यांना की. आणि आता वेद यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते श्रेयस. मागच्या स्पर्धेमध्ये चंपावती बिगाव संघाकडून विकेट कीपर होते ते श्रेयस, त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. हॅलो पहिल्या चेंडूवरती विकेट पाहिली आपण. दुसऱ्या चेंडूला ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक फेकी केले. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 1 धाव आपण पाहतोय. दीप आणि श्रेयस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गौरांकडून जयच्या प्रत्येक षटकारासाठी श्रेयसच्या प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. फटका पहा. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. बघा इथून सेन्सिबल क्रिकेट तेच आहे. जर का तुमच्या बॅटमधून मोठे फटके नाही येत आहेत ना तर तुम्हाला सिंगल डबलनी देखील आपण जर का विचार केला ना तर 32चा पाठला करू शकतात. 24 मध्ये 32चा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. पहिली धाव वेगाने धावून कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये वातावरण बदलते पण प्रत्येक सिंगल डबल नंतर स्वतःची एनर्जी लेवल देखील वाढवली जाते. 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. बघा मैदानाच्या आतमध्ये सर्व अंडरचे प्लेयर खेळत आहेत. कोण जिंकेल कोण हरेल ही नंतरची गोष्ट आहे पण क्रिकेट जिंकलं पाहिजे हे गरजेचं आहे. भुईगावचे सर्व अंडर एजचे प्लेयर आपल्याला खेळताना दिसत आहेत पण त्यांच्या अगेन्स्ट आपण जर का विचार केला सत्पा एक चांगली टीम आहे जे संवेदी ब्राह्मण समाजाअंतर्गत खेळताना आपल्याला नेहमी त्यांना पाहिले. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने गेलाय. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा आपण पाहतोय. सर कालचं सेमीफायनलचा सामना झाला त्याच्यामध्येही 32 धावा करायचे होते ॲलन वगैरे संघाला आणि अतिशय नावाजलेले फलंदाज त्यांच्याकडे होते. त्यांनी 6 वरती विश्वास ठेवला आणि मोठे फटके खेळण्याच्या नादात तो सामना गमावला. सर ती गोष्ट खूप चांगला उल्लेख केली. पण त्या आधीच्या मॅचमध्ये नंतर काय घडलं होतं माहिती आहे का. फटका खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. फेकी होईपर्यंत दुसरी धाव नाही किती थांबवलं. त्या आधीची मॅच आपण पाहायला गेलं ना 33 धावा झाल्या होत्या. नंतर ॲलननी लगातार 3 षटकार मारून ती मॅच 3 ओव्हरमध्ये संपवली होती. मनामध्ये तो एक कॉन्फिडन्स होता की ओव्हर कॉन्फिडन्स होता नाही माहिती की आम्ही मोठ्या फटक्याने मॅच फिनिश करू शकतो. पण फायनलच्या मॅचमध्ये परिस्थिती बदलली. पॉल पॅन्थरने केलेली गोलंदाजी होती ना त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला मोठे फटके खेळताना विचार करायचं होतं की तुम्हाला कोणत्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट रणनीती बनवून मोठे फटके खेळायचे आहेत. सेमीफायनल डेची जर का आपण विचार केला तर 33 3 षटकामध्ये झाल्या पण फायनलमध्ये 30 देखील नाही झाल्या. ही प्रत्येक गोष्ट आहे की झालेल्या मॅचेस तुम्ही या मैदानावरती कशा प्रकारे पाहिल्यात आणि संपूर्ण दिवसभरामध्ये कोणती टीम काय खेळ करते कोणता जो गोलंदाज असतो ज्या आपल्या संघामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतो. त्याच दरम्यान पहिलं षटक सर झालेलं आहे. पहिल्या षटकाअखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 7 धावा म्हणजे 18 चेंडूमध्ये 25 धावांची
आवश्यकता आहे ती चंपावती भिगाव ब संघाला. आणि गोलंदाजीसाठी मामावंती सतपाळाचा हुकमी एक्का चिनार गेले 3 ते 4 वर्ष अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे. वेगाने जलद गतीने चेंडू हाताळला, टप्पा पडल्यानंतर मागे निघून गेला. जर का आपण मॅचचं इक्वेशन पाहायला गेलं ना 17 मध्ये 25 ची गरज आहे. म्हणजे जर का आपण पाहायला गेलं ना तो फासला जो 8चा फासला आहे ना तो कमी करण्यासाठी निदान 1 ते 2 मोठे फटके, एखादा मोठ्या फटक्याने तो फासला कमी देखील होईल. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमध्ये जातोय. सिंगल कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस नो कॉलिंग मध्ये चूक होते. आता इथून कॉलिंग मध्ये चूक होत असताना धावचीची विकेट, गडीबाद. त्यांच्यामध्ये दोघांचं कॉलिंगचा विषय आला आणि श्रेयस अतिशय चांगली फलंदाजी करत होता. अजून एखाद ओव्हर राहिला असता तर त्याच्यावर जम बसलेला बॅटीवर नियंत्रण होतं. सिंगल डबलचे मोठे फटके खेळत होता. सिंगल डबलच गरजेचं आहे मंदार. आपण जर का विचार केला ना हे सगळी यंग पिढी आहे, हे सर्व अंडर एजचं प्लेयर आहेत. त्यांच्यामध्ये ते आपण म्हणतो ना ती लहान मुलांमध्ये इम्युनिटी पॉवर जास्त असते, त्यांच्यामध्ये ती जास्त पॉवर आहे. ते सिंगल डबल कदाचित जास्त घेऊ शकतात. आजची जे तरुण पिढी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसते ना कदाचित ते नाही दिसत की इतके डबल नंतर थोडंसं थकलं जातं, तो थकवा जाणवतो. पण कदाचित हे जे खेळतात मैदानाच्या आतमध्ये ही सर्व अंडर एजचे प्लेयर यांना तो थकवा लगेच नाही जाणार. त्या कारणास्तव त्यांनी देखील जर का या 32चा पाठला करताना सिंगल डबलला जास्त महत्त्व दिलं कदाचित त्या मॅचपर्यंत पोचता येईल. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईटचा इशारा. 9 धावा 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. तर तुम्हाला मागाशीच मी उल्लेख केला चिनार अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो. ऑन साईडला गेल्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही आलाय. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आता नाही केला. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 1-0-10. चिनार गोलंदाजी मारवरती आपण पाहतोय. आणि सर चिनारा असा खेळाडू आहे की तो दोन्ही SBPLच्या फायनल खेळलेला आहे. गेल्या वर्षी तो RR रेंजर्समध्ये होता. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी RR रेंजरला फायनलपर्यंत पोहोचवलं होतं. आणि यावर्षी तो 10 आंबेदमध्ये होता, म्हणजे यावर्षी त्यांनी विजयी टायटल घेतलं होतं. तर दोन्ही वर्षीच्या SBPLच्या फायनल खेळणारा हा खेळाडू आहे सर. खूप चांगला उल्लेख केला. मग पुढच्या वर्षी ऑक्शनमध्ये चिनार टीममध्ये पाहिजे. या भूमिकेने ऑक्शनला कोण बसणार नाही ना. चिनार खेळ देखील त्याचा चांगला आहे. विकास सेल्वन बोईंच्या मैदानावरती मागच्या आठवड्यामध्ये त्याला आपण पाहिलं होतं खेळताना. आपल्या संघासाठी ॲज अ ऑलराऊंडर म्हणून त्याची महत्त्वाची भूमिका असते आणि तसा तो खेळ नेहमी करत असतो. त्या कारणास्तव तो ज्या टीममध्ये असतो त्या टीमला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा. सर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा म्हणजे येणाऱ्या 2 षटकामध्ये 20 धावांची आवश्यकता. जवळजवळ रन रेट आहे ते 10चं. तर सर हे काय रन रेट आहे, या धावा होऊही शकतात. एखादा प्रत्येक ओव्हरला एखादा मोठा फटका आणि सिंगल डबल जर आल्या तर भिगाव संघ त्याच्यापर्यंत मजल मारू शकतो सर. नक्की, पण सिंगल डबल येणं देखील गरजेचं आहे. 12 मध्ये 20 ची गरज म्हणजे तुम्हाला हे तिसऱ्या षटकामध्ये निदान जर का आपण विचार केला 10 ते 12 धावा येणं गरजेचं आहे. एखादा चौकार या षटकार आला तर कदाचित तो फासला कमी येईल. प्रयत्न करणं गरजेचं आहे. हवेचा वेग कोणत्या दिशेने त्या दिशेने जर का बॅट आणि बॉलचं कनेक्शन चांगलं झालं तर कदाचित बॉल ट्रॅव्हल देखील होताना दिसू शकतं. स्वतःवरती विश्वास ठेवून लढणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. एखादा मोठा फटका जर का चेंडूला गॅपमध्ये खेळून पाठवलं, आपण जो नेहमी पाहत असतो की एक जर का आपण सरळ बॅटिंगने जास्त फटके खेळण्याचा प्रयत्न केला ना तर कदाचित ती बॅटिंगमध्ये तुमचा तो स्टान्स देखील सुधारतो, तुमचं ते बॅट आणि बॉलचं कनेक्शन देखील चालू होतं. आडव्या बॅटिंगने खेळण्यापेक्षा जितकं तुम्ही सरळ क्रिकेटमध्ये खेळताना तितका तुमचा खेळ सुधारत असतो. इथून या वयामध्ये जर का ही गोष्ट लवकर समजली तर कदाचित पुढे भविष्यामध्ये खूप उपयोगी ठरेल कशा प्रकारे खेळ केला जाईल. भुईगावचं कौतुक असेल की त्यांनी त्यांचे जे अंडर एजचे प्लेयर आहेत त्यांच्यावरती विश्वास दाखवून त्यांना इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळण्याची संधी दिली.
फटका खेळला हवेमध्ये, पहिली धाव वेगाने कंप्लीट केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅप मध्ये खूप चांगल्या प्रकारे खेळले. अशाच प्रकारे जो खेळाची गरज आहे की कोणत्या दिशेने गॅप आहे, बॉल शॉर्ट सिलेक्शन तुमचं प्रॉपर पाहिजे. तुम्हाला जर का गॅप भेदायचे आहेत, कोणत्या बॉलवरती तुम्ही ऑन साईडला खेळता ऑफ साईडला खेळता, ते शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर असणं गरजेचं आहे. 14 धावा पहिल्या चेंडूवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत नाही पोहोचणार. इथून देखील 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने इथून पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये उन्हाचा ताबा थोडासा जास्त आहे. सिंगल डबलने धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावेने स्वतःची एनर्जी लेवल वाढवली जाते. 16 धावा. पुन्हा एकदा फटका खेळलाय, सरळ क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती जाण्याचा प्रयत्न करतात, बॉलवरती गेला, बॉल आला, दुसरी धाव फेकी. काय रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या 3 चेंडूवरती 6 धावा आल्यात. पहिल्या 3 चेंडूवरती 6 धावा आल्या. त्याच्यानंतर फास्टला जर का पाहायला गेला थोडासा कमी होताना 9 मध्ये 14ची गरज. सिंगल डबलने धावा करणं गरजेचं आहे. थोडासा मैदानाच्या आतमध्ये उन्हाचा ताबा देखील आहे, थकवा जाणवतोय, पण आपल्या संघासाठी जसा उल्लेख केला होता की जिद्दीने लढणं गरजेचं आहे, स्वतःला सिद्ध करणं देखील गरजेचं आहे. पुन्हा एकदा फटका गेला ऑफ साईडला. चिनार सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड करेल, एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. हे देखील तितकंच महत्वाचं आहे की तुम्हाला प्रॉपर कॉलिंग करणं देखील गरजेचं आहे की ज्या चेंडूवरती एक आहे त्या चेंडूवरती जबरदस्ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही केला. 19 धावा, येणारे 8 चेंडू 13ची गरज. 8-13च्या अगोदर हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. सर्कलच्या आतमध्ये बॉलला स्टॉप केले, सिंगलने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 7 मध्ये 12. सर आता 7-12. आता हा जो मॅचचा 7-12 आहे हा कोणाच्या नावावर होणारा हे येणारे 7 चेंडू ठरवतील. परंतु खूप चांगला उल्लेख केला मंदर. हा जर 7-12 भुईगावच्या नावावरती गेला ना तर तब्बल 15,000 रुपये आहेत त्या 7-12चे. सर नक्की सर 15,000 नाही तर 25,000. बिगाव जिंकली तर ध्रुव पाटील यांच्याकडून अजून 10,000 रुपये. सर 7 चेंडू 12 धावा बरोबर. या चेंडूवरती 1 किंवा 2 धाव जर आली तर शेवटच्या षटकामध्ये 10 धावा राहतात आणि पुन्हा शेवटचं षटक कोण टाकायला येते तेही महत्वाचं आहे. कारण माझ्या मते जे महत्वाचे त्यांचे जे गोलंदाज आहेत मामावंती सतपाळा संघाचे, चिनार टाकून झालेला आहे, प्रांजलनी टाकलेला आहे, राज यांनी देखील टाकलेले आहे ओव्हर. तर 4थं षटक पुन्हा कोण घेऊन येते तेही महत्वाचं आहे सर पाहणं. प्रत्येक गोष्ट मैदानाच्या आतमध्ये इम्पॉर्टंट. त्याआधी हा चेंडू एक महत्वाचा चेंडू आहे. या चेंडूला जर का कुठे गॅप मध्ये खेळून काढलं तो फटका जर का कनेक्शन आलं 2 किंवा त्याहून अधिक धावा आल्या तर मॅच मध्ये मजा येऊ शकते. सर नक्कीच मॅच मध्ये मजा येणार आणि मॅच सर शेवटच्या 2 चेंडू पर्यंत जाणार. हे मॅचला नेणं गरजेचं आहे. इथून जर का आपण विचार केला सतपाळ हे शेवटचा चेंडू बाकी आहे. ऑफसाईडला करण्याचा प्रयत्न, चेंडू कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होत होता पण मध्येच मैदानाच्या आतमध्ये थांबला. फेकी खराब आहे. 2 धावा इथे देखील आहे. सर 2 धावा आल्या म्हणजे या षटकातलं जे आस्किंग रन रेट होतं ते जवळजवळ त्यांनी कंप्लीट केलेलं आहे. आता येणारा शेवटचं षटक, नौखा गोलंदाज आणि 10 धावा. साहिलजी नाईक USA यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 25 होते, 5 ऍड झाले 30. ही मॅच जर का भुईगाव संघ बी टीम जिंकली सर 30 झाले आणि दीप जोशी आणि मानस नाईक USA यांच्याकडून प्रत्येकी 5-5 म्हणजे 30 न 10 40 आणि शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी हवा आहेत 10 म्हणजे 10-10 करून 40,000चं पारितोषिक भिगाव ब संघ या एका सामन्यामध्ये सर जिंकू शकतो. म्हणजे माझ्या मते सर सेन्सेक्स आणि जो आहे शेअर बाजार हाही एवढा वरती खालती होत नाही तेवढं इथे आता वरती भिगाव संघासाठी हे चाललेलं आहे. शेअर मार्केट तर संडे आता बंद आहे. आता उद्याच्या दिवसामध्ये भुईगावचं अप असेल जर का मॅच मध्ये विजय संपादन केला. पण समोर सतपाळ आहे. सतपाळला देखील माहिती आहे सामवेदी चषक आहे, कदाचित टेनिस क्रिकेटची
या सीझनची ही शेवटची स्पर्धा असू शकते आणि आणि सर पुढे सर गोलंदाजीसाठी आलेला आहे नीरज. सर नीरज यांनी या वर्षी विकास 11 बोळीन संघाला म्हणजे बिंदास कोपराणे यांनी आयोजित केलेल्या सामन्यात पहिल्याच सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये 6 धावांची गरज होती. स्ट्राईक वरती प्रथम वगैरे असताना त्यांनी 6 रन काढून दिला नव्हता. म्हणजे ती बाजूही पाहणी गरजेचं आहे की शेवटचा गोलंदाज जो आहे त्याच्याकडे सर अनुभव आहे. अनुभव तिथे देखील आहे, पण यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये लढतात, जिद्द आहे मनामध्ये, ती त्यांच्या ती जाणीव आहे की इथून आपल्या संघासाठी गावासाठी खेळायचं आहे. फुल टॉस पॉइंटच्या दिशेने. आता चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. सर नो 55 विचार नाही. सर थर्ड एम्पायर नो साठी रिव्ह्यू आहे सर. चेक केलं असेल, बीमरच्या नो साठी रिव्ह्यू आहे. बघा आपल्याकडे डीबीएनची टेक्निकल टीम आहे, प्रत्येक गोष्ट दर्शवली जाईल, काय घडलं होतं चेक केलं जाईल. बघा चेक केलं जाते काय घडलं होतं. ही मॅच महत्वाची आहे. सतपाच्या बाजूने गोलंदाजी मारवरती आपण जर का विचार केला नीरज आहे, आणि नीरजने जसा आपण उल्लेख केला की 6 मध्ये 6 डिफेन्स केला होता. नो चेंडू. नो +1. एक रन देखील वाढली, एक बॉल देखील असणार आहे. 6 मध्ये 8 ची गरज. 6 मध्ये 8 ची गरज असताना फ्री हिटचं लायसन देखील आहे. मॅच अजूनही आपण जर का विचार केला नीरज मध्ये ताकद आहे, इथून मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्या संघासाठी आणू शकतो. पण ऋग्वेद आणि दीप फ्री हिट वरती हिट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मागे निघून गेला. नीरजकडे अनुभव आहे, नीरजला देखील माहिती आहे की कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट त्याला म्हटलं जातं, ज्यांनी 6 धावा डिफेन्स केल्या आहेत. त्याच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं, या सिंगल डबल घेणं थोडंसं कठीण असणार आहे. पण मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, मेहनत तुम्हाला करावी लागेल. इथून जर का तुम्हाला तुमच्या गावाचं नाव उंचावायचं आहे तर ऋग्वेद आणि दीपला प्रयत्न करावे लागतील. फटका खेळलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, 3-3 क्षेत्ररक्षक. बॉल हातामध्ये नाही आला, दुसरी देखील कंप्लीट केली वेगाने. मैदानाच्या आतमध्ये 4 मध्ये 6 ची गरज. 4 मध्ये 6 ची गरज. सर 4 मध्ये 6 ची गरज म्हणजे 4 पण नाही आले आणि 6 पण नाही जरी आल्या आणि अशा जर डबल रन निघाल्या तर 3 चेंडू मध्ये होऊ शकतो सर. सिंगल डबलनी पण हा रन चेस होऊ शकतो सर. डबलनी आतापर्यंत मॅच मध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. फुल टॉस चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलच्या खाली. आता चुकी नाही करणार. सतपाल देखील माहिती आहे की इथून विजय संपादन करणं गरजेचे. भुईगाव टीमने जर का विजय संपादन केलं तर दर्शनजी यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे जर टोटल आकडा 45,000वर पोहोचलेला आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक किती आहे मंदर? सर याच्या अर्ध असेल सर. ती देखील गोष्ट आहे ना की एका मॅच वरती 45,000 रुपये मात्र विजय संपादन केलं तर. साहिलजी नाईक यांच्याकडून 5,000 रुपये असतील रक्षितनी जर का षटकार मारला तर. आता हे वैयक्तिक पारितोषिक देखील आहे. मॅच मध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. रक्षितला स्वतःला सिद्ध करायचं आहे. इथून जर का चर्चा पाहिजे असेल ना, हिरो बनण्याची संधी आहे. स्वतःच्या नावाची चर्चा जर का रक्षितला पाहिजे असेल पुढच्या येणाऱ्या काही स्पर्धेमध्ये तर स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. पण गोलंदाजी मारवरती नीरजला विसरता नाही येणार. सर हिरो बनण्याची संधी दोघांकडे आहे. रक्षितनी जर 6 मारला आणि नीरजनी 4 चेंडू चांगले हाताळले तर दोघांनाही हिरो बनण्याची संधी आहे सर. फटका केलाय सर. एक धाव वेगाने धावून कंप्लीट. मिसफील्ड. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा. अजूनही बॉल नाही मिळत आहे. 2 मध्ये 4 ची गरज. सर या स्टेजला अशी मिसफील्ड होणं हे कदापि मामावंती सतपाळाच्या संघाच्या दृष्टीने हे चांगलं नाही आहे सर. तेच गोष्ट आहे बघा, अशा प्रकारे मिसफील्ड होणं. ध्रुवजी पाटील, जतीनजी मात्र यांच्याकडून अजून 5,000 रुपये जर का मॅच जिंकली तब्बल मंदार 50 टच झाले. 50 टच आणि प्लस रक्षितचे 5 असे 55 झालेले आहेत.
माझ्या मते 10% GST सर आपल्या समालोचन कक्षासाठी कापावा लागेल सर, TDS. आताची चर्चा देखील करू आपण नक्कीच. 2-4 फटका गेले चेंडू गेले, मॅच फिनिश. आणि सर आता 55,000 रुपयाचा मानकरी झालेला आहे तो बिगाव संघ. रक्षितनी मॅचला फिनिशिंग टच दिलाय. सरळ चेंडूला पाठवलं मिड विकेटला. मैदानाच्या आतमध्ये लढण्याची ताकद स्वतःला सिद्ध केले. हिरो बनण्याची संधी. इथून पुढच्या काही स्पर्धेमध्ये नावाची चर्चा होईल रक्षितच्या. ही संपूर्ण आनंद उत्साह जल्लोष आहे. मॅचला फिनिश केलं. पूल करत असताना सक्सेसफुल फटका खेळला. रक्षितनी मॅच मध्ये विजय संपादन केला. श्लोकने केलेली गोलंदाजी, बॅटिंग, फिल्डिंग प्रत्येक गोष्ट आहे. मॅन ऑफ द मॅच चेक केलं जाईल. मॅन ऑफ द मॅच ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत उभा राहत असताना खूप चांगला खेळ करून दाखवला मिस्टर दीप आपण यायचंय. रक्षितनी फिनिशिंग टच दिलं होतं. बिगाव संघासाठी एक थोडंसं गाणं. थँक्यू दीप आपण यायचंय.